तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे सुमित आणि आता आपण थांबलोय गुरसाळे या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण भागवताचार्य तुळशीराम महाराज दबडे. तर महाराज तुम्ही कुठून आलाय? आम्ही नगर तालुक्यातून भातुडी पारगाव जिल्हा अहिल्यानगर नरशे देवस्थान ट्रस्ट या ठिकाणून आलेलो आहोत महाराज. किती दिवस झाले तुमची वारी चालू आहे? आमच्या आता हा 10वा मुक्काम आहे आजचा. 10वा मुक्काम आहे. हो. आणि तुमच्या वारीत दिंडीत साधारण किती लोक आहेत सध्या? आमच्याकडे साधारण 250 ते 300 लोक असतात. यावर्षी 262 लोक आमच्या वारीमध्ये उपस्थित आहेत रोज चालण्यासाठी. तर वारीच्या परंपरेचं आध्यात्मिक महत्व काय आहे? वारीची परंपरेचा जर विचार केला तर वारीची परंपरा ही अनादी आहे. ती भगवान शंकरापासून येत चालू आहे. परंतु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज, संतश्रेष्ठ नारायण महाराज यांनी पहिली गोष्ट त्यांनी सुरुवात केली. त्यांनी तुकोबारायांच्या पादुका घेऊन ज्ञानोबारायांच्या पादुकांबरोबर एकत्रित दिंडी काढली आणि ती दिंडी अवघ्यात चालू होती. पण पुढे गर्दी म्हणा किंवा त्यांना काय त्यावेळेची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमुळे तुकोबारायांची दिंडी वेगळी आणि ज्ञानोबारायांची दिंडी वेगळी. मग तुकोबारायांची दिंडी दिवरून निघू लागली आणि ज्ञानोबारायांची दिंडी ही हैबत बाबांनी सुरुवात केली आणि ती आज तर हयात. ज्ञानोबारायांची दिंडी ही चालू आहे आणि तुकोबारायांची दिंडी चालू आहे. हे शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारीमध्ये चालताना तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे? वारी म्हणजे एक आत्मा अनुभव आहे. वारी म्हणजे एक सुखानंद आहे. वारी म्हणजे आनंद आहे आणि वारी म्हणजे समाधान आहे. वारी इतकं समाधान, कारण वारीमध्ये सर्व प्रकारचे लोक, सर्व प्रकारचा निसर्ग, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, सर्व प्रकारच्या संस्कृती, महाराष्ट्रातून मिळणारे सर्व प्रकारच्या गोष्टी या वारीत मिळतात. त्यामुळं वारीची एक आध्यात्मिक अनुभूती बरोबर एक सामाजिक अनुभूती मात्र एक जबरदस्त असते. आजच्या तरुणांनी वारी जोडलं जावं यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? वारीमध्ये येण्याचं एक उद्देश प्रत्येकाचा वेगळा असेल असं नाही. प्रत्येकाचा एकच उद्देश आहे, पेटी लागी जीवा. परंतु ही झाली आध्यात्मिक ओढ. तशी आपल्याला वारीमध्ये ओढ कोणती असते तर वारीतील ओढ ही सामाजिक ओढ आहे. तरुणांना समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या सर्व गोष्टी वारीमधून मिळत असतात आणि त्या मिळाल्या पाहिजे. म्हणून वारीमध्ये तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी झालं पाहिजे. संतांचा संदेश आपण दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकतो. संतांचा संदेश तर काय, जे कारंजले गांजले त्याशी मनोजे आपुले, किंवा तुकोबारांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहार. असे हजारो संदेश, हजारो कामं त्यांनी लौकिक दृष्टीने म्हणजे आपल्याला जीवन जगत असताना त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ते सगळे जर संदेश आपण अंगीकारले, त्याचं आचरण केलं तर वारी इतके श्रेष्ठ साधन या विश्वामध्ये दुसरं नाही असं माझं मत आहे. ज्ञानोबा माऊलीला गजर करताना तुमच्या मनात कोणती भावना असते? तुमचा हा प्रश्न मात्र एक हृदयस्पर्शी आहे. कारण ज्ञानोबारायांचं माऊली म्हटलं की आईला आर्त हाक मारल्यानंतर आईने साथ द्यावी आणि मग आपल्या हृदयामध्ये एक वेगळी भावना निर्माण व्हावी. तशी ही विश्व माऊली आमच्या सर्व वारकऱ्यांची माऊलीला माऊली म्हणून हाक मारलं की आमच्या आयुष्यामध्ये मातृत्व भावनेनं जे प्रेम निर्माण होतं त्या प्रेमाचा ओलावा आम्हाला मिळतो. वारी दरम्यान कोणती संकट येतात किंवा अडचणी येतात? काही येत असतील ना अडचणी, संकट वगैरे? संकटे म्हणता येणार नाही, छोटे छोटे अडचणी असतात. आंघोळीला कमी पाणी भेटतं, थंड पाणी आंघोळ करायची, पाऊस येत असतो, रस्ता चांगला नसतो किंवा झोपायची व्यवस्था नसते, जेवण आपल्या म्हणजे पथ्याचं नसतं. आवडीचं खूप असतं पण पथ्याचं नसतं, शुगर बीपी सारख्यांना. पण हे छोटे छोटे संकट येतात. आमच्या दृष्टीने याला फार महत्व नाही. वारकरी त्याला अजिबात महत्व देत नाही. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या स्थितीमध्ये ते जगतात आणि हा आनंद म्हणजे आम्ही हे सगळे छोटे छोटे संकट आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर मात करण्यासाठी आमच्याबरोबर वाहनं असतात. आम्हाला रस्त्यातले खूप लोक मदत करतात. वस्ती असेल, मंगल कार्यालय असेल, एखादं धर्मशाळा असेल, एखादं समाज मंदिर असेल, या सर्व जागा आम्हाला खुल्या केल्या जातात. परिसरातील सर्व लोक मदत करतात. त्यामुळे त्या छोट्या छोट्या संकटावर आम्ही सहज मात करतो. या वर्षीची वारी कशी वाटते? या वर्षीची वारी म्हणजे निसर्ग रमणीय वारी. कारण यावर्षी अधिक मास लवकर आला, त्यामुळं भानगड काय झाली, अधिक मास मे महिन्यात आल्यामुळे वारी पुढे गेली. म्हणजे जून मध्ये सुरू होणारी वारी ही जुलैच्या 15 तारखेला आमच्या गावातून आम्ही काढली. आम्ही 10 ते 15 तारखेपर्यंत जुलैला तर घरी असतो. म्हणजे साधारण 12 ते 15 दिवस वारी ही उशिरा आली. त्यामुळं आता सगळीकडे पाऊस पडलाय, कमी जास्त असेल पण पाऊस पडलाय, सगळी हिरवळ आहे. मस्त निसर्गाच्या वातावरणामध्ये आमच्या मराठी भाषेमध्ये शिराळ पडले म्हणजे ढगांनी
आच्छादलाय तो सूर्य आणि आम्हाला भगवंतानी सावली दिली आणि त्या सावलीत आम्ही चालतो. लोक हिमालयात जातात, लोक महाबळेश्वरला जातात आणि तिकडं या गोष्टीचा आनंद घेतात. आम्हाला पांडुरंगाने आम्हाला हा आनंद उपलब्ध करून दिला. याच या वारीचं वैशिष्ट्य आहे आज. अच्छा, पांडुरंगाच्या भेटीने मिळणारा जो आनंद आहे त्याचं वर्णन कसं कराल तुम्ही? पांडुरंगाच्या भेटीचा आनंद हा अलौकिकच आहे. आमच्या प्रत्येकाला आमचा पांडुरंगाचा एवढा दयाळू आहे ना. उभा हा भाविकासाठी तो उभा आहे. तो कुठं कुठं उभा आहे ते सांगतो तुम्हाला. आमच्याकडं इथं नंबरला लागतात लोक आणि 2-2 दिवस म्हणजे 24 तास, 36 तास, 48 तास नंबर लागत नाही आणि मग चरण स्पर्श करतात. पण काही लोक मुखदर्शन करतात. पण आमच्या विठ्ठलाला आमच्यासारखे काही वारकऱ्यांसाठी तो म्हणतो तुम्ही एवढी काय अट्टास करू नका. अरे बाबांनो, मी कळसात येऊन पाहिजे बसच. आणि मग त्या कळसाचं दर्शन झालं की आम्ही असं म्हणतो, आता निश्चिंतीने पावलो विसावा धावली त्या तृष्णेने त्या समुद्रापर्यंत, म्हणजे त्या समुद्राकडे जाण्यासाठी कुंटली या धावा तृष्णेची या, म्हणजे आमची भूक थांबल्यासारखी. आता निश्चिंतीने पावलं विसावा असं समाधान आमच्या मनाला भेटतं. हेच वारीचं. खूप खूप धन्यवाद महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण.